नमस्कार, न्यूज मराठवाडामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण तुळजापूर तुळजाभवानी मंदिर या ठिकाणी जे देवीच्या दर्शनासाठी आपण पेड दर्शन अनुभवतो, 200 रुपये आणि 500 रुपये असे दोन प्रकारचे पेड दर्शन तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये मागच्या काही वर्षापासून सुरू आहे। तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये जर आपण पेड दर्शन आणि दर्शन पास यांचा जर आपण इतिहास बघितला तर याच्यामध्ये जे बदल वेळोवेळी झालेले आहेत ते प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेले सगळे निर्णय आहेत आणि त्याच्या संदर्भात काही पूर्वतयारी झाली आहे का, तर निश्चित नाही असं त्याचं उत्तर आहे। पहिल्यांदा आपण विचार करूयात की तुळजाभवानी मंदिर संस्थानचा कारभार कोण बघतं। मित्रांनो, मी 1992-93 पासून पत्रकारिता करतो। संचारमध्ये मी जवळपास 24 वर्ष पत्रकार म्हणून काम केलं आणि 2018 पासून मी दैनिक पुढारीमध्ये तुळजापूर बातमीदार म्हणून काम करतो। माझ्या पत्रकारितेच्या 92-93 पासूनच्या इतिहासामध्ये अलीकडच्या या 5-7 वर्षामध्ये जे अनुभव पाहायला आणि अनुभवायला मिळालेले आहेत ते समाधानकारक नाही आहेत। आमदार म्हणून माणिकराव कपले, आमदार म्हणून मधुकरराव चव्हाण, आमदार म्हणून त्यापूर्वी सीना अलुरी गुरुजी आणि शिवाजीराव पाटील बाबळगावकर साहेब, या सगळ्या मंडळींचा आपण अनुभव घेतलेला आहे। आमदार हे या विश्वस्त मंडळातलं सगळ्यात महत्त्वाचं पद आहे। त्याच्याबरोबरीनं नगराध्यक्ष, मग ते मारुतीराव आबा क्षीरसागर असतील, माणिकराव खपले स्वतः असतील, प्रकाशराव देशमुख असतील, खलील अहमद शेख असतील, सरस्वती पुजारी असतील, त्याच्यानंतर देवानंद रोचकरे असतील, सुरेशप्पा पाटील असतील, जयश्री कंदले, अर्चनाताई पाटील गंगणे, काही दिवस प्रभारीची चार्ज अनेकांकडे होती। नारायण गवळींच्या मिसेस भारतीताई गवळी, आत्ता मावळते नगराध्यक्ष सचिन रोचकरी, ही सगळी नगराध्यक्ष असणारी मंडळी देखील या तुळजाभवानी देवीच्या मंदिरावर अध्यक्ष सदस्य म्हणून, पदसिद्ध सदस्य म्हणून काम करतात। जिल्हाधिकारी महोदय हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत। उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तुळजापूर हे देखील या संस्थांचे विश्वस्त आहेत। 5 लोकांची ही बॉडी आहे। 3 लोक अधिकारी आणि 2 लोक लोकप्रतिनिधी अशी ही विश्वस्त मंडळाची बॉडी आहे। सगळा कारभार या विश्वस्त मंडळामार्फत होतो। जे जे निर्णय विश्वस्त मंडळामध्ये केले जातात ते पुढे कायद्याच्या रूपात किंवा नियमावलीच्या रूपामध्ये पुढे येतात। ॲक्सेस पास ज्यावेळेस हैदराबादच्या रेड्डी या गुत्तेदारामार्फत तुळजाभवानी देवस्थानमध्ये सुरू करण्यात आले, त्यावेळेस आम्हा पत्रकारांना सांगितलं गेलं होतं की देशभरामध्ये जे काही गुन्हेगार असतात, या गुन्हेगारांचा शोध घेण्याची एक साधी सोपी पद्धत ती म्हणजे मंदिरामध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी ॲक्सेस पास लागू करणं। मित्रांनो, ॲक्सेस पास सुरू झाल्यानंतर 7-8 वर्षानंतर आम्ही पत्रकार म्हणून जिल्हाधिकारी महोदयांना प्रश्न विचारला की ॲक्सेस पासचं महत्त्व, ॲक्सेस पासचा उपयोग, फायदा। त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं की आजपर्यंत अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्याच्या गुन्हेगार या ॲक्सेस पासमुळे उपलब्ध सापडू शकला नाही। म्हणजे प्रशासन आपल्याला सांगतं एक प्रकारचं कारण आणि हेतू असतो दुसराच। ॲक्च्युली ही स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंटची होती असावी,
आणि ते गुत्तेदार देखील रेड्डी हे बाहेरचेच होते. ती योजना फेल झाली आणि बंद करण्यात आली. त्यानंतर एकूणच सरकारचा, केंद्र असेल राज्य असेल, मागच्या एक 10-15 वर्षापासून मंदिराकडे बघण्याचा सरकारचा दृष्टिकोनच बदललेला आहे. तो कसा, तर जशी पर्यटन स्थळांची प्रगती झाली अर्थकारणाच्या अनुषंगानं, प्रत्येक पर्यटन स्थळामध्ये सरकारनं काही सोयी देण्याचा प्रयत्न केला आणि लोकांकडून पेड सर्व्हिस पुढे केल्या आणि लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. जसं आपण बघतो सगळे 4 पदरी रस्ते आपण झालेले आहेत सगळीकडं, एक्सप्रेस हायवे असतील किंवा आपल्या भागात झालेले तुळजापूरच्या सगळ्या 4ही बाजूनी जे झालेले 4 पदरी रस्ते आहेत, ही देखील पेड सेवा आहे. आपण टोल भरतो आणि रस्ता वापरतो. रस्त्यामध्ये पैसा घालणारा गुत्तेदार हा 25-30 वर्षाचा कायमस्वरूपी गुत्तेदार होतो आणि रोजचा होणारा अर्थसंकलनाचा फायदा शासनाच्या बरोबरीने तो गुत्तेदार घेतो. अशाच प्रकारची अवस्था सरकारनं मंदिराच्या अनुषंगानं देखील केलेली आहे. आपण बघा, मोठमोठी देवस्थानं, मग त्याच्यामध्ये शिर्डी असेल, बालाजी असेल, त्या पाठोपाठ सिद्धिविनायक मंदिर असेल, या मंदिरांची जी प्रगती आर्थिक देणग्याच्या माध्यमातून झाली, त्यामुळं सगळ्याच देवस्थानामध्ये सरकारनं हस्तक्षेप करायला सुरुवात केलेली आहे. हा हस्तक्षेप कसा आहे, तर हा अर्थकारणाशी आणि सोने चांदी या ऐवजाशी निगडीत आहे. शासन म्हणजे मोठी अधिकाऱ्यांची फौज आहे. या अधिकाऱ्यांच्या सुपीक कल्पनेमधून आज पर्यटन स्थळं, मंदिरं आणि सर्व ज्या ठिकाणी गर्दी आहे, मग ते मोठी बस स्थानकं, रेल्वे स्टेशन्स, अशा ठिकाणी पेड सेवा देण्याची योजना पुढे आणलेली आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळून सरकारची तिजोरी देखील तेवढ्याच ताकदीनं भरली जात आहे. आणि त्याच्यामध्ये पैसे गुंतवणारे गुत्तेदार हे या राज्यकर्त्यांचे अत्यंत जवळची लोक असतात आणि ही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मांजर जसं पायावर कुठून पडलं तर ते पायावर पडतं, तशी राज्यकर्त्यांची चाल असते आणि एकूणच व्यवहार असतो. नियमावली कितीही बदलली तरी त्याचा लाभ घेणारी मंडळी मात्र बदलत नाहीत. मित्रांनो, लहान लहान गावाच्या कारभारावरून आपण राज्य आणि जिल्हा कारभाराचा अंदाज घ्या. तुम्हाला वेगळे कोणी लोक तिथं दिसणार नाहीत. अनोळखी माणसं देखील या राज्यकर्त्यांची अत्यंत निकटची असतात. त्याची रचनाच अशी केलेली असते की ती रचना कोणाच्या ओळखीला येऊ नये, कारभार उघडकीस पडू नये याची खबरदारी ही चाणाक्ष मंडळी घेत असतात. आणि या सगळ्यांचा परिणाम मंदिरावर झालेला आहे. अयोध्येच्या मंदिराचा विकास, उज्जैनच्या मंदिराचा विकास, कॉरिडॉर, उज्जैन कॉरिडॉर, अयोध्या कॉरिडॉर, पंढरपूर कॉरिडॉर, तुळजापूर कॉरिडॉर, हे शब्द, कॉरिडॉर जे शब्द आहेत ना, हे या मल्टीनॅशनल कंपन्या असतील किंवा मोठमोठ्या ज्या IRB सारख्या संस्था आहेत, रस्ते बांधणी करणारे असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची मोठी गुत्तेदारी करणारी लोक सहजपणे आपलं कार्यक्षेत्र बदलतात. रस्ता बांधला काय, मंदिर चालवलं काय. मित्रांनो, ही खूप मोठी अर्थकारण सांभाळणाऱ्या लोकांची फळी आहे. आपण प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण सक्तीनं घ्यावं आणि ते मोफत द्यावं असं सरकारचं धोरण आहे. पण त्याच्या दुसऱ्या बाजूला लाखो करोडो रुपये डोनेशन घेऊन संस्था चालणाऱ्या संस्था देखील आहेत. त्याला आपण अभिमत विद्यापीठ म्हणतो किंवा डीम्ड युनिव्हर्सिटी असं त्याचं नाव आहे. पुढच्या थोड्याच
कालावधीमध्ये जसं इस्कॉनची मंदिरं आपल्याला माहिती आहेत, इस्कॉनची मंदिरं ही जवळपास प्रायव्हेट मंदिरं असल्यासारखी आहे. भविष्यात महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला मंदिरं सुद्धा डीम्ड युनिव्हर्सिटी प्रमाणे चालवित असतानाचं दृश्य आपण आपल्या डोळ्यांनी अगदी थोड्या वर्षामध्ये बघणार आहोत. आणि त्याची ही पहिली दुसरीचे वर्ग सुरू झालेले आहेत. पेड दर्शन म्हणजे या तुळजापूरच्या पेड दर्शनाचा आजची लेटेस्ट न्यूज अशी आहे, ज्यावेळेस आमदार राणा जगजितसिंह पाटील पुजारी मंडळ सभागृहामध्ये तुळजापुरात स्थानिक पुजारी बांधव, व्यापारी बांधव आणि तुळजापूरतील नागरिक यांची विकास प्रश्नावर बैठक घेत होते. ही बैठक संपल्यानंतर एक तातडीची न्यूज बाहेर पडली की तुळजाभवानी मंदिर देवस्थान समितीने 500 रुपये किमतीचे पेड दर्शन आता मंदिराच्या कार्यालयात येऊन फोटो काढून तो 500 रुपयाचा पास घेण्याची आवश्यकता नाही, तर घरी बसून एका मोबाईल ॲपमधून 500 रुपयाचं पेड दर्शन तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आणि 22 तारखेपासून 22 जुलैपासून हे ॲप भाविकांना खुलं आहे. मित्रांनो, बघा काळ कसा बदलतो आणि सरकारची प्रशासनाची चाल कशी बदलते, त्याचं हे छोटंसं उदाहरण आहे. छोटंसं नाही, अत्यंत गंभीर उदाहरण आहे की काही दिवसामध्ये ते पेडचं प्रत्यक्ष मंदिरामध्ये येऊन एखाद्या पुजाऱ्याला सोबत घेऊन काढावयाचा पेड पास एका क्षणामध्ये तो ॲपमध्ये घुसला आणि कोणाची आवश्यकता न घेता तो पास काढून देण्याची सुविधा ह्याच मंदिर संस्थांनी दिली, ज्या मंदिर संस्थांवर 2 लोकप्रतिनिधी आणि 3 अधिकारी आहेत. म्हणजे पडद्यामागं किती जलद गतीचं अर्थकारण चालवणारी लोक दडलेले आहेत हे आपल्याला लक्षात येईल. आपण तुळजापूरमध्ये राहतो, ग्रामीण भागामध्ये राहतो, आपलं देवस्थानाशी आपला निकटचा रोजचा संबंध आहे, आपलं अर्थकारण या मंदिरावर अवलंबून आहे. मंदिरात गेल्याशिवाय आपलं पोट भरत नाही, अशा प्रकारची आपली परिस्थिती आहे. परंतु या परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी किती चाणाक्ष मंडळी प्रशासनामध्ये बसलेली आहेत हे या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात येईल. पहिलं उदाहरण ॲक्सेस पास आणि दुसरं उदाहरण 500 रुपये पेडचा ॲप. मित्रांनो, आणखीन खूप पाणी डोक्यावरून वाहून जाणार आहे आपल्या. आज आमदार साहेबांनी या मंदिराच्या अनुषंगानं मंदिर विकास आणि मंदिर परिसराचा विकास याच्यासाठी एक बैठक बोलावली. चांगला प्रतिसाद, चांगली चर्चा त्या ठिकाणी झाली. लोकांच्या शंका समाधान करण्यासाठी आमदारांनी ही बैठक कॉल केलेली होती, बोलवलेली होती. या बैठकीमध्ये आराधवाडीमध्ये संपूर्ण विकास करू नये, वरच्या मूळ तुळजापूरचा विकास करावा असा खूप मोठा मतप्रवाह होता आणि त्या विषयाच्या भोवतीच ही बैठक चालली. आणि आमदारांनी तसं आश्वासन दिलं की आज ज्या पद्धतीने शिवाजी दरवाजाचा उपयोग होतो आहे तसाच उपयोग भविष्यात देखील होईल. तुम्हाला जी भीती आहे की खाली सगळं भाविक उतरतील आणि वरचा भाग ओस पडेल, अशी प्रकारची परिस्थिती निश्चित होणार नाही असं आश्वासन आमदारांनी दिलं. आणि दुसरं एक चांगलं महत्त्वाचं आश्वासन त्यांच्याकडून मिळालं, ते म्हणजे दर्शन मंडप हा उंबरझारामध्येच होईल. म्हणजे प्लॅन ए मध्ये उंबरझारा नव्हता, आता प्लॅन बी मध्ये उंबरझारामध्ये दर्शन मंडपाची उभारणी केली जाईल, अशी एक चांगली बातमी, महत्त्वाची घोषणा आमदार महोदयांनी या तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या सभागृहामध्ये केली. या ठिकाणी अनेकांनी चांगल्या सूचना केल्या. अनेकांना काही भीती होती की आपल्या या जीवनशैलीवर, अर्थकारणावर किंवा एकूणच पुजारी व्यवसायावर गंडांतर येणाऱ्या भूमिका या आराधवाडीच्या विकासामध्ये असतील. परंतु तशा प्रकारचं काम होणार नाही असा शब्द आज आमदारांनी सगळ्या लोकांना, तुळजापूरच्या उपस्थितांना दिला. त्याचबरोबर गैरसमज
करून घेऊ नका असा एक मोलाचा सल्ला आमदारांनी या बैठकीत दिलेला आहे। अनेकांनी अनेक प्रश्न विचारले आणि त्याला समर्पक उत्तर आमदार महोदयांनी दिलं। मित्रांनो, याच्यामध्ये आमदारांची एक प्रमुख सूचना होती की या सगळ्या सूचना लेखी स्वरूपामध्ये आपण तुळजापूर तहसीलदार, मंदिर संस्थान तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी धाराशिव यांना पण द्याव्यात, कारण शेवटी प्रशासन चालवणारी लोक हे कागदावर तक्रार किंवा आपलं मत लोकांच्या हरकती त्यांनी मागवलेल्या 7 दिवसाच्या त्याला कालावधी दिलेला आहे आणि हा कालावधी कमी आहे तो वाढवावा अशी देखील या बैठकीमध्ये इच्छा प्रकट करण्यात आली। त्याच्यावरती प्रशासन योग्य तो निर्णय घेईल। परंतु सर्वसाधारणपणे आता तुळजापूरला रेल्वे येणार आहे, तुळजापूरची रस्त्यांचा विकास झालेला आहे, तुळजापूरला येणाऱ्या खासगी वाहनांची 4 चाकी गाड्यांची संख्या वाढलेली आहे। त्याच्यामुळं आज 30-40 हजार लोक दररोज येतात। ती संख्या 1 लाखापर्यंत वाढावी म्हणून हा विकासाचा कॉरिडॉर आराखडा होतो आहे अशा प्रकारची भावना आहे। मग जर समजा 1 लाख लोकांमधले 20,000 लोक जर तुळजापूरमध्ये मुक्काम करू लागले तर त्या 20,000 लोकांना मुक्काम करण्यासाठी तुळजापुरात आज व्यवस्था आहे का असा प्रश्न आमदारांनी विचारल्यानंतर हा नवीन विकास आराखडा करणं किती गरजेचं आहे याची उपस्थितांना जाणीव झाली। अनेकांनी प्रश्न विचारून आपल्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला, परंतु लेखी पत्रव्यवहार, लेखी आपल्या हरकती दिल्या पाहिजेत आणि त्या हरकतीवर चर्चा करण्यासाठी संबंधिताशी देखील संपर्क साधला पाहिजे असं आता वाटू लागलेलं आहे। कारण हे प्रशासन अनेक म्हणजे स्तरावर चालतं। राज्य सरकार आहे, त्याच्या मागे मुख्यमंत्री आहेत, पंतप्रधान कार्यालय असेल किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाचे काही घटक याच्याशी निगडीत असतील, या सगळ्यांबरोबर डायलॉग करणं आणि आपल्या स्थानिक गरजा आणि स्थानिक अर्थकारण, स्थानिक पुजारी व्यवसाय हा जगण्यासाठी प्रशासनाबरोबर देखील तशी यशस्वी बोलणी करण्याची तयारी आपली राहिली पाहिजे। या सगळ्या प्लॅन बी आपण बारकाईने तो वाचला पाहिजे। माझ्या मते तो नगर परिषदेच्या नोटीस बोर्डवर लावला गेला पाहिजे। आपण वेगवेगळी मोठमोठी डिजिटल्स आपल्या व्यक्तिगत कारणासाठी लावतो, तशा प्रकारचे डिजिटल देखील या विकास आराखड्याचे का लावू नये, लावले गेले पाहिजेत आणि ते लोकांनी पाहिले पाहिजेत आणि लोकांना त्याचं महत्त्व पटल्यानंतर ते हरकती घेतील। त्यामुळं हा व्यापक विषय मोठा आहे, तेवढाच महत्त्वाचा आहे। त्याच्या संदर्भात सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक यांनी देखील तेवढ्याच काळजीनं याच्यामध्ये उतरावं आणि हा विकास आराखडा यशस्वी होण्यासाठी प्रशासनाबरोबर यशस्वी बोलणी करून लोकांचं समाधान कोणत्या मार्गाने करता येईल याच्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे। वेळ दिल्याशिवाय या गोष्टी करता येणार नाही, कारण या विकास आराखड्याचा पाठपुरावा करणं हे थोडं डोकेदुखीचं काम आहे। याच्यामधून जो अडथळा आपल्यासमोर उभा दिसतो आहे त्याला सोडवण्याचं दायित्व देखील प्रत्येक तुळजापूरच्या नागरिकाचं आहे, पत्रकारांचं आहे, विचारवंतांचं आहे, नगरसेवकांचं आहे, माजी नगराध्यक्षांचं आहे, माजी आमदारांचं आहे, विद्यमान आमदारांचं आहे, विद्यमान अधिकाऱ्यांचं आहे। परंतु या सगळ्यांचं योग्य डायलॉग केल्याशिवाय, समाधान झाल्याशिवाय याच्यामधून चांगला विकास आराखडा आपणास पाहावयास मिळणार नाही। योग्य वेळी योग्य हरकत घेणं, योग्य वेळी योग्य अधिकाऱ्याशी डायलॉग करणं हे तेवढंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे। त्याच्याशिवाय चांगला विकास आराखडा आपल्यासमोर नक्की येणार नाही। नमस्कार।